सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या एखाद्या प्रकरणामध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं देखील एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज सामाजिक मान सन्मान मिळाल्यानं तुमचं मनोबल उंचावेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत हसत खेळत दिवस घालवाल. तुमच्या आनंदी व्यक्तिमत्वामुळे आज तुमच्या घरामध्ये किंवा नोकरीमध्ये लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या सर्व जबाबदाऱ्या आणि कामं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. तुम्ही कोणतंही नवीन काम सुरू केल्यास त्यातही तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यातून तुम्हाला खूप फायदा होईल. तुम्हाला आज सांसारिक सुख आणि व्यवसायामध्ये आनंद मिळेल. आज संध्याकाळी फिरायला जाण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. इच्छा नसतानाही तुम्हाला एखाद्या खर्चाला बळी पडावं लागेल. मात्र तुम्हाला आज अंथरूण पाहून पाय पसरावे लागतील, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज तुम्हाला व्यवसायात देखील रस राहील. तुमची प्रलंबित कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी असाल. भावासोबत बराचसा काळ सुरू असलेला वाद तुमचा आज संपुष्टामध्ये येईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यासाठी शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज तुमच्यामध्ये दान आणि परोपकाराची भावना देखील निर्माण होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या गरजूंवरती पैसे खर्च करू शकाल. संध्याकाळी तुम्हाला पोटदुखी, थकवा, डोकेदुखी, ताप अशा काही समस्या जाणवू शकतात. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे थोडंसं उदास आणि अस्वस्थ असेल, ज्यामुळे तुम्हाला कोणतंही काम हे करावंसं वाटणार नाही. तुम्हाला आज घर किंवा व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर नीट विचार करा, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. कोर्टामध्ये काही वाद हे प्रलंबित असल्यास त्यातही तुम्हाला यश मिळू शकतं. सरकारी नोकरी करणाऱ्यांना आज ऑफिसमध्ये गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की जोडीदारासोबत जर तुमचे काही वाद सुरू असतील तर ते आज मिटतील. तुमच्या जोडीदाराला तुम्ही बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. आज तुम्ही आधी इतरांचा विचार कराल आणि मगच लोकांची मनापासून सेवा कराल. यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांती मिळेल. प्रेमामध्ये असणाऱ्या लोकांच्या नात्यामध्ये आज एक नवीन ऊर्जा येईल. आज तुम्ही संध्याकाळ तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये घालवाल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची जपमाळ 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की दीर्घ काळापासून प्रलंबित असलेली काही कामं पूर्ण करण्याचा उत्साह तुमच्या मनामध्ये असेल आणि ती पूर्ण करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमची सर्व कामं ही धैर्यानं पूर्ण करावी लागतील, तरच ती पूर्ण होतील. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीमध्ये काही बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त आणि अधिक व्यस्त राहाल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास.
श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळाल्यानं त्यांना आनंद होईल. ज्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल त्यांना आज त्यामध्ये यश मिळेल. तुम्ही आज तुमच्या ऐशोआरामावरती काही पैसे खर्च कराल. अशानं तुमची प्रगती पाहून तुमचे शत्रू देखील तुमचा हेवा करतील. आज नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती किंवा पगार वाढ यांच्यासारख्या चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली तुमची कामं आज यशस्वीरित्या पूर्ण होतील. तुम्हाला आज तुमची सर्व कामं ही मन लावून पूर्ण करायला लागतील तरच ती पूर्ण होतील. आज संध्याकाळी तुमच्या मुलाच्या तब्येतीमध्ये काही बिघाड होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला थोडेसे पैसे हे खर्च करावे लागू शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्या आईवडिलांच्या पाठिंब्यानं आणि आशीर्वादामुळे तुम्हाला मालमत्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या कुटुंबातील सदस्याशी तुमचा वाद होऊ शकतो, त्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. सासरच्या कोणत्याही लोकांशी जर अबोला नाराजी असेल तर आज तुमच्या गोड बोलण्यानं ती नाती पूर्ववत होतील. कोणतीही शारीरिक समस्या आल्यास आज तुमचा त्रास वाढू शकतो, ज्यामुळे तुमचं मन हे अशांत राहील. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होतील. तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आज आर्थिक लाभ होणार आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत राहणार आहे. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्ही तुमची संपत्ती वाढवण्यामध्ये व्यस्त असाल. व्यवसाय वाढवण्यासाठी कुठलीही कल्पना तुमच्या मनात आली तर तुम्हाला ती लगेच अंमलात आणावी लागेल. त्याचा पाठपुरावा घ्यावा लागेल, कारण तुमची कल्पना यशस्वी होऊ शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याची शक्यता जास्त आहे. आज सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांना देखील लाभ मिळू शकतो. तुम्हाला आज तुमच्या वायफळ खर्च करण्याच्या सवयी बंद कराव्या लागतील, तरच तुम्ही तुमचे पैसे वाचवण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी कोणालाही सल्ला देताना सावध राहा. मित्र, नातेवाईक किंवा इतर कुठल्याही व्यक्तीला सल्ला देताना विचार करा, कारण नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. जर तुम्ही कोणत्याही बँक, व्यक्ती किंवा संस्थेकडनं कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला आज अगदी सहज मिळेल. आज तुम्ही तुमच्या संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या भावाच्या किंवा बहिणीच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडथळे असतील तर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मदतीनं तुम्ही ते दूर करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुम्हाला तुमच्या मुलांशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी अचानक बाहेर जावं लागेल, त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढू शकणार नाही. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही दररोज रात्री शिल्लक भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.